नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरणातील एक महत्त्वाचा भाग की ज्याविषयी आपण यापूर्वी माहिती घेतली आहे त्याची माहिती आपण आज सखोलरित्या पाहणार आहोत, ते म्हणजे उपसर्ग. उपसर्ग म्हणजे काय, संस्कृतमध्ये या उपसर्गांचा कशा प्रकारे उपयोग केला जातो, उपसर्गांमुळे धातूंमध्ये किती बदल होतात आणि कोणते बदल होतात याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत. संस्कृत भाषेमध्ये धातूंना उपसर्ग जोडल्यामुळे जे काही बदल होतात ते बदल 5 प्रकारे आहेत. त्या 5 प्रकारांविषयी माहिती घेण्यापूर्वी याच्यापूर्वी आपण उपसर्ग जोडल्यामुळे आणि उपसर्ग रहित धातूंना आणि सोपसर्ग धातूंना याविषयीची माहिती आपण यापूर्वी पाहिलेली आहे. हे जे उपसर्ग आहेत हे उपसर्ग कोणते, त्यांचे उपयोग कोणते याविषयीची माहिती आपण आता या माध्यमातून पाहूया. बघा, उपसर्ग व त्यांचे उपयोग. उपसर्ग धातूंच्या पूर्वी जोडल्या जाणाऱ्या प्र, परा इत्यादी अव्ययांना उपसर्ग म्हणतात. उपसर्गामुळे धातूंवर म्हणजेच धातूंच्या अर्थांवर अनेक परिणाम होतात. त्या संबंधी 2 श्लोक जे आहेत ते 2 श्लोक या पद्धतीने आहेत. बघा, धात्वर्थम बाधते कश्चित कश्चित तम अनुवर्तते तम एव विशिनष्ट्यन्यः उपसर्गस्त्रिविधा. पुन्हा एकदा बघा, धात्वर्थम याचा संधी विग्रह धातू अधिक अर्थम, शेवटचा शब्द तमनुवर्तते तम अधिक अनुवर्तते, तमेव तम अधिक एव, आणि शेवटचा शब्द उपसर्ग गतीही त्रिविधा. या श्लोकाचा अर्थ आपण यापुढे पाहूया. त्यातील शब्द बघा, बाधते म्हणजे बदलतो, कश्चित म्हणजे एखादा, अनुवर्तते म्हणजे अनुकरण करतो, विशिनष्टी म्हणजे विशेष खुलवतो किंवा स्पष्ट करतो. धातूचा अर्थ विशेष खुलवतो किंवा धातूचा अर्थ स्पष्ट करतो. गतीही म्हणजे अवस्था, जाण्याचे 3 प्रमाण, जे काही परिणाम आहेत ते परिणाम. त्रिधा म्हणजे 3 प्रकारची. हे या श्लोकामधील शब्दांचे अर्थ. या श्लोकाचा अर्थ आपण पाहूया. एखादा उपसर्ग धातूचा अर्थ पूर्ण बदलून टाकतो. बघा, हा पहिला उपयोग. एखादा उपसर्ग धातूचा अर्थच पूर्ण बदलून टाकतो. जसं गम धातूचा अर्थ जाणे, परंतु आ अधिक गम धातूचा अर्थ येणे. एखादा धातूच्या अर्थात भरच घालतो. जसे धावती म्हणजे धावणे, प्रधावती जोराने धावणे. तर दुसरा एखादा उपसर्ग धातूचा अर्थ विशेष खुलवतो. बघा, अधिक स्पष्ट करतो. उपसर्गाच्या ह्या 3 अवस्था असून हे धातूंवर होणारे परिणाम आहेत. पुन्हा एकदा बघा, त्या श्लोकाचा अर्थ. एखादा उपसर्ग धातूचा अर्थ पूर्णच बदलून टाकतो, तर एखाद्या धातूच्या अर्थामध्ये भर घालतो, तर दुसरा एखादा उपसर्ग धातूचा अर्थ विशेष खुलवतो, अधिक स्पष्ट करतो. उपसर्गाच्या ह्या 3 अवस्था आहेत, म्हणजेच धातूंवर होणारे हे 3 परिणाम आहेत. त्या उपसर्गांवर आधारित असणारा दुसरा श्लोक. उपसर्गेण धात्वर्थ बलात् अन्यत्र नीयते. जसे उदाहरण म्हणून प्र अधिक ह्रू या धातूचे उपयोग होऊन, उपसर्ग लावून जे उपयोग झालेले आहेत ते 5 प्रकार इथं उदाहरणादाखल दिलेत. प्रहार, या ठिकाणी प्र हा उपसर्ग जोडलेला आहे. आहार, आ हा उपसर्ग जोडलेला आहे. संहार, सम अधिक ह्रू, संहार करणे, मारणे, कत्तल करणे अशा अर्थाचं आहे. विहार, यामध्ये वि हा उपसर्ग आहे. तर परिहारवत
यामध्ये परी हा उपसर्ग आहे. या श्लोकामध्ये आलेले शब्द बघा. बलात् म्हणजे बळजबरीने, अन्यत म्हणजे दुसरीकडे, वत हे अव्यय आहे, प्रमाणे अशा अर्थानं. परिहारवत याप्रमाणे अर्थ होतात. आता या श्लोकाचा अर्थ बघूया. उपसर्गामुळे धातूचा अर्थ बळेच दुसरीकडे नेला जातो. बघा, उपसर्गांमुळे धातूचा अर्थ बळेच दुसरीकडे नेला जातो, एकदमच बदलतो. जसे ऋ एक उभयपदीचा धातू आहे. ऋ धातूचं हरती, हरते असं रूप होतं. हिरावून नेणे. ह्या एकाच धातूला निरनिराळे उपसर्ग जोडल्याने आता या धातूला अनुक्रमे प्र, आ, सम, वी, परी हे उपसर्ग जोडलेले आहेत. मग हे उपसर्ग जोडल्यानंतर ऋ या धातूंमध्ये कोणकोणता बदल होतो हे या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीमध्ये सांगितले बघा. प्रहार म्हणजे घाव घालणे, आघात करणे. आहार म्हणजे भोजन. संहार म्हणजे कत्तल, नाश करणे. विहार क्रीडा करणे, फिरणे, हिंडणे. आपण म्हणतो बघा जलविहार, वनविहार. म्हणून वि हा उपसर्ग लावल्यामुळं ऋ या धातूचा अर्थ असा बदलला. तर परिहार म्हणजेच निवारण करणे, टाळणे. दुःख निवारण करणे, दुःख परिहार, दुःखाचे निवारण करणे. असे भिन्न भिन्न अर्थाचे शब्द या उपसर्गांमुळे तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात. या दोन्ही श्लोकांचा अर्थ व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिला जो श्लोक आहे तो धात्वर्थम बाधते कश्चित, कश्चित्तम अनुवर्तते. धातूच्या अर्थाला बाधते, बाधा आणते. कश्चित्तम अनुवर्तते, काही त्याला अनुसरतात. काही मात्र त्या उपसर्गांमध्ये विशेष असा बदल होतो. अशा अर्थाचा एक श्लोक आहे. तर उदाहरणादाखल आपल्याला आणखीन एक जो श्लोक दिलेला आहे तो म्हणजे उपसर्गेन धात्वर्थो बलात् अन्यतर नीयते. म्हणजे उपसर्गाचे जे काही उपयोग आहेत त्या उपसर्गांमधील एक जो उपयोग आहे त्याच्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे. ऋ हा एक उभयपदीचा धातू. या एक उभयपदीच्या धातूला विविध उपसर्ग म्हणजे प्र, आ, सम, वी, परी हे उपसर्ग जोडल्यामुळे त्यामध्ये कोणता बदल होतो हे सांगण्यासाठी हा दुसरा श्लोक आपल्या पुढे मांडलेला आहे. आता संस्कृतमध्ये एकूण किती उपसर्ग आहेत ते कोणते, आणि त्याचबरोबर या उपसर्गांना संस्कृतमध्ये आधी आणखीन कोणतं नाव आहे आणि ते नाव कोणत्या कारणामुळे पडलं हे आता पाहूया. बघा, संस्कृतात पुढील प्रमाणे 22 उपसर्ग आहेत. हे 22 ही उपसर्ग व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्र, परा, अप, सम, अनु, अव, निस, निर, दुस, दुर, वि, आ, नि, अधि, अपि, अति, सु, उद, अभि, प्रति, परी आणि उप हे एकूण 22 उपसर्ग आहेत. आता हे 22 उपसर्गांना आणखीन दुसरं नाव कोणतं आहे तर प्रादी असं नाव आहे. आता हे प्रादी हे नाव उपसर्गांना का पडलं तर उपसर्गांमध्ये प्र हा उपसर्ग आदी म्हणजे पहिला आहे. वर दिलेले 22 उपसर्ग त्या उपसर्गांची सुरुवात प्र या उपसर्गाने झालेली आहे. म्हणून प्र हा उपसर्ग आदी आहे, पहिला आहे. म्हणून प्राचीन संस्कृत व्याकरणामध्ये उपसर्गांना प्रादी असेही म्हटले जाते. म्हणून या पृष्ठावर जे आपण बघितलं की उपसर्ग जे आहे ते उपसर्गांची संख्या किती आणि या उपसर्गांना आणखीन दुसरं जे नाव आहे ते म्हणजे प्रादी. हे प्रादी हे नाव कसं पडलं याविषयी या आपल्याला पृष्ठावर पाहायला मिळेल. आता उपसर्गांचे ठळक उपयोग जे यापूर्वी 3 सांगितलेले आहेत ते 3 आणि आणखीन काही
जे अन्य 2 उपयोग आहेत ते देखील आपण पाहूया. आता पहिला उपयोग बघा, उपसर्गांमुळे धातूचा अर्थच बदलतो. जसं की स्मृ हा एक परस्मैपदी धातू आहे, त्याचा अर्थ स्मरण करणे, आठवणीत राहणे. परंतु वि हा उपसर्ग जोडल्यामुळे मात्र वि अधिक स्मृ या धातूचा अर्थ विसरणे. आपण एखादी गोष्ट विसरून जातो, त्या विसरणे हा जो धातू आहे त्यामध्ये धातू वि अधिक स्मृ आहे, परंतु स्मृ या धातूचा अर्थ मात्र स्मरण करणे, आठवणीत ठेवणे, आणि वि अधिक स्मृ धातूचा अर्थ विसरणे. इथं धातूचा अर्थ पूर्णच बदललेला आहे. आणखीन एक उदाहरण बघूया. श्रु 5 परस्मैपदी आहे. या 5 परस्मैपदी धातूचा अर्थ ऐकणे असा होतो, परंतु प्रति अधिक श्रु, प्रति हा उपसर्ग श्रु धातूला लावल्यामुळं वचन देणे, एखाद्याला वचन देणे, त्यासाठी प्रति अधिक श्रु हा धातू वापरला जातो. या दोन्ही उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल की वि अधिक आणि प्रति हे उपसर्ग जोडल्यामुळे अनुक्रमे स्मृ आणि श्रु या दोन्ही धातूंमध्ये धातूंच्या अर्थामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर उपसर्गांचा दुसरा उपयोग की जो फार संस्कृतमध्ये आपल्याला फार पाहायला मिळतो, याची उदाहरणं भरपूर आहेत. उपसर्गांमुळे काही धातूंच्या अर्थात भर पडते, आणखीन भर पडते. जसं आपण म्हणतो विष धातूचा अर्थ प्रवेश करणे, परंतु उप अधिक विष धातूचा अर्थ जवळ बसणे. इथं त्या धातूच्या अर्थामध्ये विशेष बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर आणखीन एक 2 उदाहरणं बघूया. गम धातूचा अर्थ आहे जाणे. बघा, गम या धातूचा अर्थ जाणे, पण उप हा सर्ग जोडल्यामुळे गम या धातूचा अर्थ जवळ जाणे. बघा, गम जाणे, तर उप अधिक गम जवळ जाणे. छात्रः अध्यापकम उपविशति, जवळ बसतो, तो अध्यापकांच्या जवळ बसतो. त्याचबरोबर पत एक परस्मैपद. पत धातूचा अर्थ आहे पडणे, हा आहे पहिल्या गणाचा परस्मैपदीचा. परंतु नि हा उपसर्ग जर जोडला पत धातूला तर त्याचा अर्थ खाली पडणे, म्हणून इथं धातूच्या अर्थामध्ये भर घातलेली आहे. जाणे, जवळ जाणे, पडणे, खाली पडणे. अशा पद्धतीने धातूच्या अर्थामध्ये पूर्णपणे बदल पाहायला मिळतो. इथं उपसर्गांचा दुसरा जो उपयोग आहे की उपसर्गांमुळे धातूंच्या अर्थामध्ये भर पडते. अशा अर्थाच्या वेळेला आपण हे जे उपसर्ग आहेत ते आपण वाक्यामध्ये धातूंना जोडले जातात. त्यानंतर तिसरा उपयोग महत्वाचा, उपसर्गांमुळे काही धातूंचा अर्थ खुलून दिसतो. जसं की धाव हा जर पहिल्या गणाचा उभयपदी धातू आहे तर त्याचा अर्थ धावणे, परंतु प्र हा जर उपसर्ग लावला तर मात्र जोराने धावणे. इथं अर्थ अधिक खुलून दिसण्यासाठी प्र हा उपसर्ग जोडल्यामुळे त्या धातूचा अर्थ विशेष खोलवला गेला आहे. जसं की पुन्हा एकदा बघा, धाव धातूचा अर्थ धावणे, पण परंतु प्र धावती, छात्रः क्रीडांगणे धावती, छात्रः क्रीडांगणे प्रधावती, जोराने धावतो. भूष हा 10व्या गणाचा उभयपदीचा धातू आहे. भूषवणे, अलंकृत करणे अशा अर्थाचा धातू, परंतु त्याला वि हा उपसर्ग जोडल्याने मात्र त्या धातूच्या अर्थात आणखीनच बदल होतो, तो म्हणजे चांगल्या प्रकारे भूषवणे, चांगल्या प्रकारे अलंकृत करणे. इथं तिसरा जो उपसर्गाचा उपयोग आहे तो म्हणजे धातूचा अर्थ खुलून दिसतो. याची उदाहरण आपण काही इथं पाहिलेले. त्यानंतर चौथा जो उपयोग आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. उपसर्गांमुळे काही धातूंच्या अर्थाबरोबर त्याची पदेही बदलतात, म्हणजे पदच बदलून जातं, त्याचं पदच बदलतं. म्हणजे उदाहरणार्थ धातू परस्मैपदी असेल आत्मनेपदी होतो, आत्मनेपदी असेल परस्मैपदी होतो. जसं की बघा, गम धातू हा प्रत्यक्षात एक परस्मैपदी, परंतु
सम हा उपसर्ग लावल्यामुळे हा धातू एक आत्मनेपदीचा जातो. म्हणजे गम हा परस्मैपदी आहे, परंतु सम हा उपसर्ग लावल्यामुळं तो आत्मनेपदी गेला आणि त्यामुळं त्याचं जे रूप आहे संगच्छते. सम अधिक गम धातू आहे, परंतु तो चाललेला आहे आत्मनेपदी. रत्नम रत्नेन संगच्छते, भेटणे मिळणे अशा अर्थाचा धातू होतो. हे पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण बघा, जी एक परस्मैपद उत्कर्ष पावणे, परंतु वी अधिक जी धातू जर असेल तर तो आहे आत्मनेपदीचा. वी हा उपसर्ग लावल्यामुळं जी हा परस्मैपदी असून सुद्धा तो आत्मनेपदी होतो, विजयी पावणे. तसंच परा हा उपसर्ग लावला जर जी धातूला तर पराजित होणे, तो धातू आत्मनेपदी होतो. प्रत्यक्षात जी हा परस्मैपदी आहे, परंतु इथं वी आणि परा हे उपसर्ग जोडल्याने मात्र तो आत्मनेपदी झालेला आहे. जसं की आपला नेहमीचा परिचयाचा धातू म्हणजे रम धातू. रम हा धातू प्रत्यक्षात रमते एक आत्मनेपदी आहे, रमणे खेळणे अशा अर्थाचा. परंतु वी हा जर उपसर्ग त्याला जोडला तर तो मात्र परस्मैपदी होतो. छात्र अध्ययनात विरमती. तसंच स्था हा पहिल्या गणाचा आहे, राहणे उभे राहणे अशा अर्थाचा. परंतु प्र हा उपसर्ग जोडल्यामुळे तो आत्मनेपदी झाला आणि म्हणून प्रतिष्ठते तो आत्मनेपदी झाल्यामुळं शत्रून जित्वा नुपह राजधानी प्रतिष्ठते, इथं तो आत्मनेपदी चालवलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर प्रच्छ धातू प्रत्यक्षात हा सहाव्या गणाचा परस्मैपदी आहे. बघा इथं पद कसं बदलतं, आ हा उपसर्ग लावल्यामुळं मात्र त्याचं पदच बदलून गेलेलं आहे. तो प्रत्यक्षात परस्मैपदी असून तो इथं आपृच्छते आत्मनेपदी चाललेला आहे. निरूप घेणे म्हणजे आ अधिक प्रच्छ धातूचा अर्थ खरं तर पहिला उपयोग झाला तो धातूचा अर्थच बदलला, आणि दुसरा पण उपयोग झाला तो म्हणजे चौथ्या प्रकारचा त्याचं पदच बदलून गेलं. आणखीन एक धातू म्हणजे ई धातू दोन परस्मैपदीचा आहे, परंतु आधी हा उपसर्ग लावल्यामुळे मात्र ई धातू दोन परस्मैपदीचा असून सुद्धा तो आत्मनेपदी म्हणजेच अधीते हे आत्मनेपदी रूप झालं. शिष्य वेदम अधीते. अशा प्रकारे हे आपण चार उपयोग आपण इथं पाहिलेले आहेत. आता पाचवा उपयोग जो आहे तो प्रमाण कमी जरी असेल तरी फार महत्वाचे आहेत. उपसर्गांमुळे काही अकर्मक धातू सकर्मकच होऊन जातात. प्रत्यक्षात भू स्था हे धातू जे आहेत ते अकर्मक आहेत, या धातूंना कर्माची अपेक्षा नसते. परंतु जर काही उपसर्ग जोडले, जसे अनु हा उपसर्ग जर दोन्ही धातूंना जोडला तर ते सकर्मक होतात. बघा भू धातूचा अर्थ असणे, इथं कर्माची अपेक्षा नाही, परंतु अनु अधिक भू कोणाला अनुभव येतो, सहा छात्र अनुभवती. म्हणून इथं मात्र अनु अधिक भू धातूला कर्माची अपेक्षा इथं आहे, म्हणून तो धातू सकर्मकच झाला. स्था एक परस्मैपदी तो देखील अकर्मकच आहे, परंतु अनु अधिक स्था हा उपसर्ग जोडल्याने मात्र करणे आचरणे, राजा यज्ञम अनुतिष्ठती अशा वेळेला मात्र तो सकर्मक झालेला आपल्याला पाहायला मिळतो. असे 5 उपयोग उपसर्गांचे आज आपण इथं पाहिले. एक टीप मात्र लक्षात ठेवा, काही वेळा एका धातूला अनेक उपसर्गही जोडले जातात. अशी उदाहरणं आपण 8वी पासून पाहिलेलीच आहेत. जसं की प्रति अधिक आ हा दोन उपसर्ग जोडलेत, वि अधिक आ हे दोन उपसर्ग जोडले, सम अधिक उप हे देखील ई धातूला दोन उपसर्ग जोडले. तर विष हा 6व्या गणाचा आहे, परंतु त्याला आणखीन 3 उपसर्ग जोडलेले आहेत. सम अधिक उप अधिक आ समुपाविशती. अशा प्रकारे आज आपण उपसर्ग आणि या उपसर्गांना अपेक्षित असणारे जे नियम आहेत ते नियम आपण आज पाहिलेत. 5 नियम, आणि हे जे 5 नियम उपसर्गांमध्ये कोणकोणता बदल होतो ते 5 नियम आपण आता पाहिलेले आहेत.
धन्यवाद.